मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांची कन्या आणि त्यांचे बंधू आज भगवानगडावर जात आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्ये ते भगवानगडावर जाणार आहेत आणि भगवानगडावर जाऊन नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेणार आहेत। तत्पूर्वी ते आपल्यासोबत आहेत। आता अवघ्या काही वेळामध्ये तुम्ही भगवानगडावर पोहोचणार आहेत। काय मागणी असणार आहे, काय मांडणी असणार? काय नाही, महंत भगवान महाराज शास्त्री नामदेव महाराज शास्त्री यांना आम्ही भेट घेणार आहोत आणि जे आम्ही पीडित कुटुंब आहोत, पीडित कुटुंबाची काय बाजू आहे, ही घटना कशी घडली त्याविषयी त्यांना बोलणार आहोत। जे आता तुम्ही तिथून निघालात बीडमधून, तिथं ते बोलणं वगैरे काही झालं का? तिथं आहेत का नेमकं? नाही, आहेत ते 1:30 वाजता तिथे येणार आहेत। बाहेर कुठंतरी गेलेले होते महाराज, तर ते 1:30 वाजेपर्यंत तिथं पोहोचत आहेत। त्यांनी सांगितलेला निरोप तसा। आपण त्यांना काय महत्त्वाचे पुरावे देणार आहेत? आपण म्हटलात की त्यांना आम्ही पुरावे वगैरे देणार आहेत, नेमके महत्त्वाचे काय पुरावे देणार आहेत? 2 गोष्टी आहेत की ज्या महाराजांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत प्रामाणिक, की हा विषय कुठंही जातीवादाचा नाही आहे, हा विषय आहे विकृतीचा। मग त्या विकृती कुठल्याही समाजात असू शकतात, त्याचं कोणीच समर्थन करत नाही। आणि जी मानसिकता हा विषय झालेला आहे की आरोपींची मानसिकता मीडियानं दाखवली नाही कुठं, तर त्यांची मानसिकता काय असणार आहे या संदर्भात त्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांची मानसिकता हे आम्ही महाराजांना दाखवणार आहोत। खरं तर स्वर्गवासी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आपल्यासोबत आहे। दीदी, आता काही वेळामध्ये नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे। भेटीमध्ये त्याच्याकडे काय मागणी असणार आहे? मागणी तर ही की आम्ही आज त्यांना त्यांना एक बाजू आज माहिती आहे, ते म्हणजे ती त्यांच्याकडून आज पूर्ण महाराष्ट्राला एक बाजू माहीत झाली आहे आणि ती दुसरी बाजू म्हणजे जी माझ्या वडिलांची हत्या झाली आज, ती बाजू आम्ही त्यांना सांगण्यासाठी जात आहोत। आणि जे भेद आहेत ते बाजूला काढून आता जसं चाचा म्हणला, जे विकृती आहे, जे गुन्हेगारीचे लोक आहेत, आपल्याला त्यांना शिक्षा द्यायची आहे की जसं आज माझ्या वडिलांची हत्या झाली तसं नंतर कोणाची होऊ नये, एवढंच वाटतं। दीदी, तुला वाटतं का त्यांची भेट झाल्यानंतर न्याय मिळेल किंवा मग ते काय मदत करतील, सहकार्य करतील? नाही, मी बोलतोय यावर, आपण चाललोय त्याचा दृष्टिकोन एकच आहे की महाराजांना ते सर्व समाजाचे आहेत, त्यांनी आमची व्यथा ऐकून घ्यायला पाहिजे। कारण त्यांना म्हणजे एक थेंब रक्ताचा त्याच्या एवढ्या वेदना झालेल्या आहेत। तर आता आम्ही जे काही दाखवणार आहोत, जे भावाचे हाल केले, मी जे अजून बघू शकलो नाही किंवा मी बघणार पण नाही, मला सहन नाही होणार ती गोष्ट, ते त्यांना पण सहन होणार नाही, ते आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही ते दाखवणार आहोत। त्यावर ते व्यक्त होतील की त्यांना काय वाटलं। निश्चितच जे माझ्या भावाच्या शरीरावरती घाव झाले ते आम्ही त्यांना दाखवणार असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे। कॅमेरामन आप्पासाहेबसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, भगवानगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।